तू कसलो अरे नागोबा? शंकर. शंकरलो. तू पेडातलो हा? वारुळातला नागोबा. तू काचवाचो तू उद्या कलर कार्ड पूर्ण होतो ना दिसतो डमरूतलं हो शिव पार्वतीच्या हातावर बसलेलो हा ना शंकातले असत अवाच्या पानातले. आता कलर फायनल झालो की दिसताना सगळा घरात पण असत ना बघते. तर हे बघा गाववाल्यानं मोठे मोठे नागोबा पण असत हे बघा आणि एकदम छोटे पण असत. माईवर पण असतात नागोबा. नागमूर्ती शाळेचे हे मुख्य मूर्तिकार असत आणि आता तुम्ही फोटोत बघितलास हे सगळे त्या मूर्ती शाळेचे ह्या असत सभासद असत. खाली जाऊन खाली जाऊन येलं हरकत ना. आता एका वॉर्निश तू फायनल हात देवतो ना. हो फायनल हा तो वॉर्निश तो पण आता कसं माहिती आता वॉर्निशला येताना राजा तर काळपट शेडिंगचा येता आणि तर काय होतं माहिती बऱ्याच गिरायकांनी मला सांगले येऊन गेल्या वर्षी कसा की वॉर्निश तुम्ही काढलात ना ते आणि काळपट दिसला असेच देवा नॅचरल हे बघ असे हे बघ ते राजा बघितले आणि हा असे म्हणजे नैसर्गिक रंगात नैसर्गिक रंगात चकचकीत नको. आणि बऱ्याच लोकांनी येऊन भेटान सांगल्याने त्याच्यात मोठे बघलं ना आता 2-3 त्याच्यात ना तसेच नॅचरल करून ठेवले होते दोघांका होयात म्हणा. म्हणजे कसं आमका बाबा बाकी काय नको ऑर्निश नसला तरीच झाला बरोबर नैसर्गिक रंगात काय ते रंग नेहमीच तुझं काय करतं ना तर आमका बस झालं बरोबर असं माका सांगितलेले. नमस्कार गाववाल्यानो. आज आपण मालवणच्या बाजारात इलेले असो. आता आपण बरोबर सक्पा नाक्यावर उभे असो. या ठिकाणी नागपंचमीच्या 1 किंवा 2 दिवस आधी मालवण आणि मालवणच्या आजूबाजूच्या गावातून मातीची नागमूर्ती करून घेऊन विक्रीसाठी या ठिकाणी येतात. तर ते नागमूर्ती शंकात असतात, वारुळात असतात, कापावरचे असतात, त्यानंतर चारीतले असतात, अळवाच्या पानावरती असते. असे सर्व प्रकारचे नागमूर्ती या ठिकाणी आपल्या बहुत गावतले त्याचे दर पण या ठिकाणी कळतले. तर आपण या सक्पा नाक्यावर जास्त प्रमाणात नागमूर्ती असल्यामुळे या ठिकाणचं आपण व्हिडिओ चित्रण करतलो. चला तर मग आपण बघून घेऊया नागमूर्ती. नागोबा रे बघा हे टिपके असतात. टिपके काढू किती वेळ लागता? खूप वेळ जातं 15-20 मिनिटं तरी जातं. होय ना. होय ते बारीक काम मग सतत बघून बघून झोप येता. झोप येतं डोळ्याला टिपके दिसले झोप टिपकेच दिसत राहतं डोळ्यात. आकाशला काय म्हणता हळूहळू होतं पटकन होता 10 मिनिटं चहा होणार ना डोळ्यावर एकसारखे टिपकेच दिसत राहतं होय तर बारीक कामामुळे. बारीक म्हणजे कठीण काम आहे टिपक्याचं काम कठीण आहे एकदम. आपलं शाळेपासून तो मित्र हा बाबू म्हणजे जवळजवळ 30-35 वर्ष नागोबा करतो ना. हे जे नागोबा असत ते एक नागोबा करूक साधारण किती वेळ लागता? कमीत कमी 1 तास लागतो. 1 तास लागता. आणि ते टिपके मारू 15-20 मिनिटं. मी असं ऐकलंय ते टिपके सतत मारीत रावले का डोळ्यासमोर टिपकेच दिसतात. या खरा हा काय? हो म्हणजे खूप भयंकर काम आहे कठीण. आणि तरी पण लोक 70 अगदी 80 अगदी असे करतात. काय करायचं मागता ना लोकांका मेहनत कळणार नाही. हे आता तू प्लास्टिकच्या पिशवीत बांधून आणलेले पावसात भिजात म्हणून त्यांची सगळी तू सोय करून दिलं. पण गिरायकाक वाटणार नाही की सांगलेली किंमत द्यायची. जनसेवा म्हणजे हे मूर्तिकार जशी देवसेवा करतात तशी तुमची जनसेवा. ह्याची काय प्राइस असा? ह्याची 120 रुपये प्राइस. 120 रुपये प्राइस आहे.
उद्यापर्यंत सकाळपर्यंत विकताला ते तरी किती करतं तू 200 पर्यंत करतो हा म्हणजे तू इतर याच्यात वॉटर स्पोर्टचा व्यवसाय पण ह्यो धंदो तू सोडूक नाही वडिलांचा धंदो हा त्याच्यामुळे बरोबर परंपरागत हा तर चालू ठेवतलं तू जीवात जीव असे पण चालू ठेवतलं हे धीरज मिस्त्रींचे असत धीरज केळुसकर दाखोबा सालाबाद करून आणतो मालक उभे असते ते कोणते कोणते बनवला चंदा वारुआतले आणि पिंडीवरची यंदा नागोबा असत ते बाकीचे असते ते घराकडे होत हां ऑर्डरचे असते ते ना हां आणूचे असत दिवसभर आज आणि उद्या पण नागोबा ऐकतील ना 12 वाजेपर्यंत पावसामुळे थोडे घराकडे ठेवले आणि ऑर्डर प्रमाणे घराकडे देतो सदासुरी काका असं ते बघा तुमका एकदम प्रोफेशनल रंगवलेले नागोबा या ठिकाणी ही वांगणकरांची शाळा असा या ठिकाणी ठेवलेले असतात चालक काय दर असत काका 250 रुपये हां 100 पासून असत हे बघा ह्याची जी रंगकामाची ह्या असा क्वालिटी ती एक नंबर असा कारण हे प्रोफेशनल पद्धतीने रंगवलेले असतात जसं रानात वगैरे नाग असता तसोच्या तसो असा तो बघा ह्याच्या पाठीर बघा तो 10चो आकडो असा घेऊन येलं काय घराकडसून हां कांदळकर पेंटर असं ते बघा भारी भारी नागोबा असते पेडातले वगैरे करतात ना पेडातले शंकातले पिंडीवरचे हो खपले ना ते लवकर याची काय प्राईज आहे 100 छोटे 300 हां मोठं 300 130 70 रुपयापासून असतो मोठं हा लय बघा 1.5 फुटातून नागोबा असा या ठिकाणी ही काकी सतत 8 दिवस लाई घेऊन येतात भाताचे लाई होत स्वतःचा भात तुमचा ना कसल्या भाताचे होते वालयचे भात यंदा पाऊस कमी आहे त्याच्यामुळे वालय कमी होतील या ना यंदा घेऊ हे लाई तुम्ही खावा पुढच्या वर्षी गावतील की नाही याची गॅरंटी नाही कारण पाऊस कमी लागलो हा पाऊस कमी लागलो तर वालायचा भात कमी होता हे तुम्ही दुधात भिजवू घालून त्यात गुळ घालून खाऊ शकता चाय बरोबर पण खाऊ शकतास किती रुपये पाकिट हा 10 रुपये फक्त भारती ताई पण हे बघा लाई घेऊन येलेला 10 रुपये पाकिट नरेश दादा पण लाई घेऊन 10 रुपये एकच दर असं की 10 रुपये 10 रुपये लाई नागोबा 150 रुपये लवकर आणलेलं ना सकाळी बरेचसे खपले तुझे त्याच्यामध्ये आम्ही उशिरा येतो आणू जाऊचा ना आज हो असं नागोबा घेतला हो पॅक करून नेलं वॉटरप्रूफ नागोबा घेतलंय मॅन कागदापुढे झाकून ठेवलेले पावसावर कांदळकर येऊचे आहेत ते त्या ठिकाणी पण नागोबा बघूया आपण बघा तुमका सांगितलंय ना तर सकपा नाको ह्यो मोठो नाको असा मालवणातलो तर या ठिकाणी भरपूर अशी नागमूर्ती विक्रीसाठी येते ते बघा व्हिडिओच्या सुरुवातीक तुमका जी नागमूर्तीची शाळा दाखवले ते हे नागमूर्ती असत सगळे बाकीचे का ह्याच्यातले वारुळातले वगैरे घराकडे येतले ना हां ऑर्डरचे असत ते
असे पावसापासून एकदम सुरक्षित करून देतात गिरायकांका. गेल्या वर्षी 50 मग तू फुकट नाही हो की नाही? हो फुकटच घेऊन जा ना. गेल्या वर्षी 50 होते रे, आज वाढले कसे या वर्षी? काय वाढला? माती बिती यंदा एकदम 100 याच्यावर वाढली रंग. मस्करी चाललेली आहे, मनार घेऊ नको. 150 रुपये देऊन घेतलेलो हा नागोबा. कारण ते ठिपको एक रुपया म्हणजे ते 2-3 ठिपके हो कसे आहेत नागोबा? 100 रुपये. खयचो घेतलो तरी 100 रुपये. खयचो घेतलो तरी 100. 100 आणि 200. मोठो 200 रुपये हो पाटचो. खयसून इलो? कसे आहेत नागोबा? बारके 100, मोठे 150. खयसून इला? या ठिकाणी पण नागोबा लावलेले ते बघा. घुमड्यातले निघून घुमड्यातून आणला. कसे आहेत ते? 100 रुपये फक्त. 100 रुपये. कसे लावले ना काकी नागोबा? 100. कसे नागोबा होत काकी? तुझे खायचे नागोबा? मी आणला निको. तू आणलं? कुंभार माठ. कसे होते छोटे? 60-70 आणि मोठे 100. मोठं स्टॉक आणलेलो आहे नागोबाचं. भरपूर असे वॉटरप्रूफ नागोबा इलेले आहेत. पिशी घालून आणलेले आहे बघा. विजाचं ना 70 रुपयापासून पावसापासून सुरक्षित केलेले आहेत. जीवा नागोबाची मस्त अशी नागोबा असं. कुंभारवाटचे पोरगे होय विक्रीसाठी गेले बाबा. मस्त धम्मक नागोबा असं. खयसून येला बाबूनो? खयसून येला? कुंभारवाटचो. किती बनवतात नागोबा? 70. किंमत काय आहे नागोबांची? हां हां तो 150 मोठो. ही जीभ आहे ना नागोबाची. या ठिकाणी तुमका तरेतरेचे नागोबा दाखवलेले असे. आणि या ठिकाणी हो बाजार असा छोटो. मधल्या गल्लीत मोठो बाजार भरता. जरा कमी असतात लोक.